झालं का जेवण तुमचं? 10 वेळा एकच प्रश्न विचारता का? जेवण झालं का? जेवण झालं? किती वेळा सांगू तुला आता जेवण केलंच नाही म्हणून? काहून आईनं स्वयंपाक बनवलाच नाही का अजूनपर्यंत? स्वयंपाक व्हायचा आहे का आईचा? आई नाही बनवत स्वयंपाक, काजल बनवते. आई जास्त बनवत नाही स्वयंपाक, कमीच बनवते. काजल बनवते स्वयंपाक. काजल आता आपल्या मनानं बनवते. ते तू येशील ना तेव्हा लवकर बनवत जातो. मला भूक लागते बरं लवकर. कधी येशील तू? 29 तारीख बाकी आहे अजून आपली वाली लग्नाची. तुम्ही काही दिवस मोजतच आहे का? मोजा काय लागते? आपापच लक्षात राहते, ते मोजाची गरजच नाही आहे. बरं तू हे घेणं झालं का सगळं? त्या दिवशी राहिलं होतं ना ते काय होतं तुला मेकअपचं सामान, ते घेतलं का मग नंतर? नाही ना, मैत्रिणीला घेऊन जायचं आहे मेकअपचं सामान घ्यायसाठी. पण ते मग मधात आपलं झालं नव्हतं का लग्नाचं कॅन्सर, त्याच्यामुळे मग राहिलं. तर आता जाईन, उद्या जाईन त्याला घेऊन 2-3 मैत्रिणीले. त्याच्यावरचे म्हणजे मॅचिंग वगैरे घ्यायचं आहे. आपलं हे नेकलेस वगैरे बांगड्या वगैरे घ्यायचंच आहे. आता घेऊ ना. काय म्हटलं, मला पैसे देता तुम्ही? हे नेकलेस वगैरे घ्यायचे ते नवरदेवाकडेच असते, तर तुम्ही पैसे पाठवता मला 10,000 रुपये. 10,000 रुपये पाहिजे का? 10,000चे नेकलेसच घालशील का खालून वरपर्यंत? तुम्ही ना लयच मजाक करता बा. आजी बांगड्या राहते, त्याच्या सगळं मेकअपचं सामान राहते. घ्या नाही लागन का मग? मेकअपचं सामान किती महाग राहते. मग आई बाबा देते म्हणा, असं काही नाही. पण मला तुमच्याकडूनच पाहिजे. 10,000 रुपये द्या, मी नवरदेवाकडेच असते. बरं घेतो ना, तुझी काही नाही थोडी ना म्हणलं मी ना. घेतो ना, फक्त कॅन्सल नको करू बरं लग्न. नाही तर मग मेकअपचं सामान गिमान घेशील आणि मग अजून 2-3 दिवसानं मी नाही करत म्हणशील लग्न, कॅन्सल म्हणशील. नाही म्हणत माझी. तुम्हाला धाकच पडला वाटते नाही? बाबा आता काय करतो, आमची पोराची जात आहे. पोरी पहिले भेटून नाही राहिले, इकडून तिकडून भेटली तर ते 10 वेळा कॅन्सल करते. मी नाही करत कॅन्सल, मी नाही करत कॅन्सल. धाक नाही पडून तर काय पडून? आजी आता नाही करणार कॅन्सल मी. ते तुम्ही त्या दिवशी नाही का अचानकच नाव काढलं का नाही, त्याच्यामुळे ना मला राग आला होता. याच्यानंतर असं कधीच नका करू केवलजी. नावही नका करू, मला आठवण नका करून देऊ. ते ना माझ्या लाईफमधले सगळ्यात भयंकर दिवस होते ते. तुम्ही असं कधी करू नका माझ्यासोबत. नाही काढत. त्या दिवशी बरोबर तुला मला चांगलं ह्याच्यात समजून सांगितलं असतं ना तर नाही काढलं असतं. डायरेक्ट उठूनच गेली. भलीच रागाची दिसते बाबा ऐकू मायवाली. बायको आली वेळ आहे ना जी केवलजी. आता कायचा वेळ आहे? बाद जाते 29 तारीख बाद येते. केवल्या, अरे काय करून राहिला रे बापा? आई आवाज देऊन राहिली वाटते तुम्हाला हो जी. केवलजी नुसतं बोलतच राहते, नुसतं बोलतच राहते. किती वेळा म्हटलं त्याले, बाबू लग्न होईपर्यंत दम धरे, बोलू नको रे. अजून अंदामांदात ही पट येईल, अजून तुमचं वाला बोलणं होईन ना. तिले कशानं कायचा राग येईल काय सांगा बापा. ह्या पोराले तरी 100 वेळा सांगितलं, बाबू बंद कर बोलणं. ह्या कोणत्यात जाय गुलू गुलू बोलतच राहते. ह्या कोणत्यात जाय हो करून हसतच राहते. आई कशी बोलते जी तुम्हाला? काय ना मग तू याच्या शिवा खा लागून राहिले ना मला. बरं ठेव फोन, आई बोंबलन. बरं स्वयंपाक झाला असं जेवण करायला आवाज देऊन राहिली ती. अरे ये ना रे जेवाले रे, ठेव ना फोन. अय केवल्या. आलो आई, आलो. मला काय म्हटलं, माझ्या अकाउंट मध्ये पैसे टाका तुम्ही पहिले. उद्या जाणार आहे मी, उद्या पैसे टाक जा तुम्ही पहिले. नाही तर विसरून जा. टाकतो ना, टाकतो म्हटलं तर टाकतो. उद्या जाशील ना का परवा जाशील? येतो ना आता. उद्या मैत्रिणीचा बर्थडे आहे, तर बर्थडेच्या दिवशी मग घेणं होते बा म्हटलं, बाहेर आमची पार्टी आहे तर. असं मैत्रिणीचा बर्थडे आहे का? येऊ का मग त्या मैत्रिणीच्या बर्थडेला उद्या? नाही तुम्ही नका येऊ. नाही ओळख गिळ करून दिली असती बा म्हटलं त्या मैत्रिणीसोबत. येतो ना, तुही भेट होते. नाही काही गरज नाही, लग्नातच होते भेटा गिटा सर्व. ठेवतो मी. आई आवाज देऊन राहिली, ठेवतो. बरं ठीक आहे, ठेव. जेवत घेवत नाही का रे? चालत नाही का रे? झालं नाही का तुझं बोलणं? का यानं स्पोर्ट भरते बोलल्या ना तुझ्या आला. चाल ना जेवाले. काम करतो भुले तू. काम नको करत जाऊ. सकाळी उठून 5 वाजता उठतो आणि मार करतो. काम साडा सर्वांनी ती कामच करत राहतं. काम करत राहतो तू. काम नाही करू तर काय करू? मला आवडते सकाळी 5 वाजतापासून उठणं, झाडझूड करणं, भांडे घासणं, सडा सारवण करतो मी. माझी आजी नाही करत तर मग मीच करतो. काय झालं आता? माझी आई नाही आहे तर मला तर करावंच लागेल ना. माझ्या आजीकडून होते का? वाले माझी आई गेली तर माझी आई आलीच नाही, गेली गावले तर. माझ्या बाबाचं ना आईचं भांडण झालं तर, आणि मग मलाच करायला लागेल ना. माझी आजी मग मलाच करायला लावते. मग करीन नाही तर काय? तू काऊन म्हणतं मला अशी करू नको म्हणून? पण तू याच्याला मग मला माझी आई बोलते ना बा. म्हणते हे बाय म्हणते बुली कशी सकाळी उठते, किती कामं करते, असं करते तसं करते, आणि तू काहीच कामं नाही करत म्हणते. काही नाही म्हणते, निसती हातीनी सारखी झोपून राहतं म्हणते. अशी बोलते तू याच्यानं मला शिवा खावा लागते. मग तू काऊन उठता? तू नको उठत जात जाऊ. तू बी झोपून राहत जा. मग माझी आई मला म्हणत नाही. तू बी उठत जा ना सकाळी. मग तुला माहित आहे का तुझी वाली आई सकाळी उठते ना
सोबत येत असते शेण आणाले त्या गोठ्यातून, मग त्या बुद्धाच्या गोठ्यातून आम्ही दोघी आणतो आणि सडा सारवण करते. तू तर मस्त झोपून राहतं, मग बोलत नाही का तुझी आई झोप आले 9 वाजेपर्यंत झोपून राहतं. काही काम गिम करत जाणं नाही करत काम. मला आवडत बी नाही काम करायला, मी नाही करत काम करायला एवढ्या सकाळी सकाळी. माझ्याकडून नाही होत उठणं, मला थंडी लागते. नाही लागत, एकदा तू उठलं ना तर थंडी नाही लागत. मला तर आवडते सकाळी उठून काम करायला. मला नाही उठू वाटत बा, मी नाही उठत सकाळी सकाळी. तू आई आली ना सोने, तू आई आली ना मागून. नाही तू कशी उठशील म्हणा? तू कुठची महाराणी असं ना एखाद्या देशाची? काय उठशील तू? झोपून राहतं 9 वाजेपर्यंत घुबड तोंडी. लाज नाही वाटत तिला मनाच्या वेळेस? मी नाही उठत बा म्हणते. पेक्षा लहान पोरी कशा मायले सुख देते, सकाळी सकाळी उठते आणि किती मस्त काम करते बाई. त्या सामोरच बसून आहे पाहिजे भुली कशी काम करते. माया गावाला गेली तरी पण भांडून बापासोबत. आणि हे पा हलकटवानाची बापाच्या लाडांसारी वाया गेली. साराचे सारा मला करायला लागते, एकाही कामाला हात नाही लावत घुबडी. चल ना घरी, जेवत गिवत नाही त्या बापियंत मध्येच बोंबलाले. चल ना, स्वयंपाक झाला आहे, खाऊन घे. येतो ना आई, बसू तर दे थोडसा. इस्त पेटवला इथं तर काय नाही माय मागत लागत राहतं तू. आईची बसली तरी ते मनच नाही दायला बसाले. किती वेळची बसली इकडे शिवून निसती इस्त्या जवळा. अशी कशी तुला थंडी लागते वा लागाले? चल घरी जेवून घेऊन गेला जाणं, अभ्यास गिभ्यास करणं थोडीशी. वासना गिसना काही पुरी बाई कशा काम करते कराले. आणि हे पाय काय करणं काय नाही. नवऱ्याच्या घरी बाई नाही का बापाले तर काय माहित का बापा जाईन तिचा बाप माझ्या डोक्यावर बसून ठेवलं. बाई सन करू नका, काकू मस्त ऍक्शन करते बा. आला तुया बा ढोकसून आला का तर काय माहित. वातर उतर चेहरा तर दिसूनच राहिला दिसाली. सोनं चाल बा घरी, इथं काय बसू राहिली? चल मा घरी जेवण खाऊन कर रे बाबा. चल बरं घरी, चल बरं बाई सोनं, चल घरी चल. तरी तर म्हणलं सारखा सुद्धा येणारा माणूस होय का? हाय ना ढोकसून ते का बाई दिसून तर राहिलं बोलण्यावरून. दिसाले ढोकसतच राहिले. संध्याकाळी झाली का बस झालं. हे बाई तुम्ही माझ्या घरी पाहून राहिली. चल घरी चल बरं बाई सोनं, चल मा घरी चल. बाई फुले जेवली का तू? बाई वा फुले जेवली का? हो काका जेवली मी. उठवा पट्टे, चल बरं सोने, चल बरं घरी जेवायला चल. तू घातलं असं भूत त्याच्या मनात नाही. नोटीस पाठवासाठी तुलाच घातलं असं भूत त्या सागराच्या मनात. तुला म्हणलं होतं ना चांगल्याचे समजून सांगितलं होतं ना. ऐकत कोण नाही सविते तू? आपल्या लेखी बाई सारखी सर्वेली पाहतो ना. गोष्ट मायावरच नका आणत जाऊ तुम्ही. सागरचे बाबा हर गोष्ट मायावर आणता निसते. मी तर कायले म्हणलं म्हणाले बापा माया मतानं ऐकलं असतं तर कायले झालं असतं एवढं. तिला येऊ दिलं असतं का घरात? मी न करूच नसतं त्याला लग्न. मग माया मतानं ऐकलं असतं तर ते काय लहान साहेब पोट्ट त्याला समजत नाही. पाठवला म्हणते नोटीस. मी कालच ऐकल्या गोष्टी त्याच्यावाल्या इथं फोनवर बोलत होता बायकोसोबत तेव्हा ऐकलं मी ना. त्यानंच पाठवला. मी ना तर गोष्टही नाही केली त्याच्याजवळ गोष्ट कराले. त्यानंच केलं. मी काय केलं? येऊन जाऊन मलेस म्हणता निसते. तू कारणीभूत आहे ना. तू काही कमी कारणीभूत नाही आहे. दहा वेळा त्याच्या मांग त्याने आणू नको रे. त्याने म्हणते हे नको करू रे. तिने आता चिठ्ठी देऊन दे. तिने हे कर. तू काही कमी कारणीभूत नाही का? तुलाच भूत घातलं त्याच्या मनात. कोणतं पाप केलं तिनं? तिने काही जाणून बुजून केलं का? तिच्या हातानं गोड्या नाही घेतल्या म्हणून ते आता कारण झालं. कारण व्हाले एवढं काय आहे त्याच्यात? आता होणारच नाही. तिने लेकरू कधीच लेकरू आले माय भिंत अकला नसल्यासारखे वागता. ते पोट्टही तसंच तूही तशीच. तुझ्याकडून अपेक्षा करायचं तू तर त्याच्यापेक्षा आहे. त्या पोट्ट्याने बोललो मी तर ते तर ऐकूनच नाही राहिलं. पण तू काही कमी नाही आहे. तुम्ही मलाच काऊन म्हणता जी? मी नाही म्हणलं त्याला काहीच म्हणाले. तुम्ही मलाच काऊन म्हणता? मायावरच काऊन ओरडून राहिले बिनकामाचे? माय म्हणताना ऐकते का ते पोट्टन? मी कायले सांगू? एवढं मोठं त्याचं मन दुखलं. त्यानं त्याच्या मनानं निर्णय घेतला. मी कायले म्हणू? काही म्हणाले? तुमच्या मतानं तरी ऐकलं का ते पोरगा? तुम्ही सांगितलं वाटते ना समजून. मग काय ऐकलं का तुमच्या मतानं? त्यानं मला दोषी ठरवता साऱ्या इकडं. काय झालं बाबा? काय म्हणून राहिले तुम्ही आईले? काय झालं तुमच्या डोक्याचं? काऊन ओरडून राहिले? पाय ना बाबू, मी ना तुला म्हणलं का रिसोर्ट चिठ्ठी दे तिला नोटीस पाठव म्हणलं होतं का? मी ना तुला काही त्या बाप मलाच ओरडून राहिला. मलाच बोलून राहिला त्या बाप. बाबा तुम्ही तिने कायले बोलून राहिले? तिने तर माहिती नाही मी नोटीस पाठवलं तर तिने कायले बोलून राहिले तुम्ही? मी महाभारतात पाठवला नोटीस. तिने कायले बोलून राहिली तुम्ही बाबा? अबे लेका एक जोडास मारीन लेका तुले. सागऱ्या असं तू प्रोफेसर ते आले शाळेत असं शाळेतल्या लेकरायला शिकवतो. मला नको शिकू लेका. आतापर्यंत बोललो नाही मी, म्हणलं नाही काही का? चला बा राग होई याचा एवढं काय बे? लेका बायको समजत नाही तुले. तिने नोटीस पाठवून दिला लेका सोडशिटी घेतो म्हणतं. त्या पोरीच्या मनाचा तर विचार कराले थोडासा. त्या पोरीचा दुसरा होय. तिची जिंदगी खराब करून राहिला का तू? बाबा तुम्हाला मारायचं आहे ना मध्ये मारा. तुम्ही माझे बाबा आहे, मोठे आहे माझ्यापेक्षा. मी काही म्हणणार नाही तुम्हाला. मी काही कोणाची जिंदगी खराब नाही केली. खराब करायची असती ना तर तिचं लग्न झाल्यावरही मी लग्न नसतं केलं तिच्यासोबत. लग्न करायला तिनं माझ्या मनाचा विचार नाही केला. मग आता काय करू मी तिच्या मनाचा विचार? तिने पहिले समजायला नाही पाहिजे होतं का कशी वागली ते घरात आपल्या? कोणासोबत चांगली नाही वागली ते? कोणासोबत चांगली वागली राहिली का आपल्या घरात चांगली ते? मग मी काहून विचार करू? आता नाही करत मी विचार. मी माझ्या मनात ठाम निर्णय घेतला. मी तिला सोडतो म्हणजे सोडतो.
बंद खानदानी सोडचिट्टी अजूनपर्यंत झाली नाही. हा तुम्ही मा एवढी तुफान आहे पण सोडलं का मी ना त्या मायले सोडलं का त्या मायले सोडलं मी ना. हा कसे दिवस काढले मी नाही बी. किती दिवस काढली ती तुम्ही माझ्यासोबत का मी दिवस काढली तुमच्यासोबत नुसते दारू पिऊन राह लेकरं मोठे मोठे झाले तेव्हा दारू सोडली तुम्ही आणि मला म्हणतात तुमच्या माझ्यासोबत कसे दिवस काढली एवढी काही बदमाश होती का मी 4-5 नवरे केले होते मी ना. अरे तोंडात फोडीन ते आलं. हा तोंड फोडाले त्यासारखं शिकलं ते पोट्ट बी. हा पोट्ट शिकाले ते काय कसं वागून राहिलं लेकाचा म्हणून राहिले अजून दारू पेत होता म्हणून. हा लेकरं पण त्या बापान पोचले का मायवाली लेकरं एवढं शिक्षण पाणी सर्व केलं मी ना. तुला नाही का का तू जात होती का मारी लेकराने काही सांगितलं मायाविषयी ना काही भडकावलं त्याने. हा बापाचं वाईट आम्ही लेका दारू जरी पेत असेल तरी लेकराले सांभाळून सर्व घर सांभाळून केलं मी ना. बायकोले सांभाळलं असं रस्त्यावर सोडलं का बी मी ना रस्त्याला सोडाली लेका तोंडावर मायावाले सर्वजण सोडचिट्टी करशील तर एक तर पहिलेच तुला त्या पोरीसोबत करा नाही लागत होतं आणि इकडून तिकडून केलं तर निभवलं लेका आता. हा निभवले मला नाही राहत तिच्यासोबत मला राहतं नाही. तुम्ही किती काही बोला काही बोला मला माहित आहे तुम्हाला राग आला मायावाला पण मी नाही राहत. काऊन जबरदस्ती करता हो त्याले. तो नाही राहत म्हणते तर जबरदस्ती काऊन करता. त्याची जिंदगी खराब नका करू तिच्यासोबत. ते काही चांगली पोरगी नाही आहे तुम्हाला सांगतो ते. तिचं मनही चांगलं नाही ते पोट्टी चांगली नाही ते आपल्या घराला सुटच होत नाही. आपल्या घरात ते वावरू शकत नाही. थांबतो ते पाहिजे सगळे त्या बाप मारायला पाहिजे मला पाय अंगावर येऊन राहिलं त्या बाप आला भाई हिचे आता गेले ना आतापर्यंत मारलं नाही मी ना. आता हिने असं कानटोकाने धरून त्या मायले हा हिनं सर्व आग लावली हे वाली. आलो भाई तू लवकर. बाबा तिची काही गलती नाही आहे. तुम्ही तिच्या अंगावर काही हात उचलून राहिले. तिची काय गलती आहे. तिनं काहीच नाही केलं. तिनं म्हणलंही नाही मध्ये किंवा मायवाला डिसिजन आहे मी न घेतला. मी मायवाचा कधी मी मोठा झाला काही लहान नाही आहो मी 18 वर्षाचा. 18 वर्षाचा नाही आहे म्हणतो तू तर त्याच्यापेक्षा लहान लेकरा आणि वागतं बे. हा वागाले लेखा करा तुमच्या मतानं काय करता तर लेख हो करा. त्या पोरीसोबत असं काही झालं असतं ना मग समजलं असतं. हा पोरीच्या माय बापाचं मन काय असते तर लेखा दोन बहिणी आहे लेखा तुले समजायला पाहिजे तुले. बाबा कोण असे बोलून राहिले मध्ये मी एवढं काय वाईट केलं. हा तुझ्या बापाकडे लक्ष नको देऊ बाबू सागर. तुला जे वाटते ना ते कर तू. तुला काय वाटते ते कर तू. त्या बापाचं जाऊ दे. मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता मी कशी काम करते माझ्या मिस्टर सोबत तर गाडीवर जाते भाजीपाल्याच्या लहान मुलाला नेऊन. हा पण मग नंतर लगेच डिलीट केला मी 1-2 दिवसानं. याच्यावर मी जमेल जसे व्हिडिओ टाकत जाईल. तुम्ही नाही का मला सपोर्ट करा. आपले 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे. लवकरात लवकर मॉनिटाईज झालं पाहिजे हे चॅनल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मदत करा मला एवढी माझ्या चॅनलला. हा आवडत असेल तर बघा तर सबस्क्राईब करा. ठीक आहे भेटू मग. जसा वेळ भेटला तसा मी व्हिडिओ टाकते. आता तसं बी माझं टायमिंग झालेलं आहे. जा आपल्या भाजीपाल्याच्या गाडीवर मिस्टरांसोबत जा लागते का नाही त्याच्यासाठी करा मग तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मात्र. हा ठीक आहे.